माझ्या लाडक्या बाळा, आज अनेक दिवसांनी तू मनातील सर्व ओझी बाजूला सारून माझ्याकडे बघत आहेस. तुझ्या मनात विचारांचे जे काहूर माजले आहे, जे प्रश्न तुला रात्रभर अस्वस्थ करत आहेत, त्या सर्वांची उत्तरे देण्यासाठीच आज मी तुला हा खास संदेश देत आहे. तुला कधी कधी वाटते की या अफाट जगात तू अगदी एकटा आहेस. तुला वाटते की तुझ्या वाट्यालाच का हे दुःखाचे डोंगर आले आहेत. पण बाळा, या सृष्टीच्या कानाकोपऱ्यात तू कुठेही असलास तरी माझ्या नजरेतून तू कधीच सुटत नाहीस. तुझ्या डोळ्यांतून रात्रीच्या वेळी एकांतात पडलेला प्रत्येक अश्रू मी माझ्या हातावर झेलला आहे. तू जेव्हा जेव्हा संकटात सापडतोस आणि मनातल्या मनात अगदी व्याकुळ होऊन माझी हाक मारतोस, तेव्हा तेव्हा मी तिथे हजर असतो. फक्त तुझ्या अस्वस्थ आणि घाबरलेल्या मनाला माझी उपस्थिती जाणवत नाही. आजवर तू खूप काही सहन केलेस, हे मला ठाऊक आहे. कधी जवळच्या नातेवाईकांचे बोचणारे टोमणे, कधी मित्रांनी फिरवलेली पाठ, तर कधी आर्थिक अडचणींमुळे झालेली तगमग. या सर्वांशी तू एकटा झुंज देत आला आहेस. अनेकदा तुला वाटले असेल की आता सर्व संपले, आता मार्ग उरलेला नाही. पण बाळा, तिथेच तर माझी किमया सुरू होते. आज मी तुला सांगावयास आलो आहे की तुझ्या आयुष्यातील जे कर्माचे भोग होते, जे दुःख तुला अनिवार्यपणे भोगायचे होते, ते आता पूर्णपणे संपत आले आहे. आता वेळ बदलली आहे. तुझ्या नशिबाची बंद दारे उघडण्याची घटिका जवळ आली आहे. तुझ्यावर जे अटळ संकट येणार होते, ज्या कल्पनेनेच तुझा थरकाप उडत होता, ते संकट मी आता पूर्णपणे माझ्या अंगावर घेतले आहे. तुला आता त्या संकटाची साधी झळही बसणार नाही, याची खात्री बाळग. ज्याप्रमाणे काळा कोट अंधार फाडून पहाटेचा सूर्यप्रकाश घेऊन येतो, तसाच तुझ्या आयुष्यात आता सुखाच्या आणि समाधानाचा काळ सुरू होणार आहे. बाळा, तू कधी शांतपणे विचार केला आहेस का की इतके दिवस इतकी मोठी संकटे येऊनही, इतक्या लोकांनी साथ सोडूनही तू आजही पाय घट रोवून उभा आहेस, हे कशामुळे? ही केवळ तुझी हिंमत नाही, तर ही माझीच शक्ती होती जी तुला पडू देत नव्हती. तू जेव्हा जेव्हा खचून जातोस, जेव्हा जेव्हा तुला वाटते की आता पाय लटपटत आहेत, तेव्हा मी तुला गुप्तपणे सावरत असतो. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात, तुला काय नावे ठेवतात किंवा तुझी क्षमता काय आहे यावर भाष्य करतात, याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. त्यांची दृष्टी संकुचित आहे, पण माझी दृष्टी अफाट आहे. मला तुझे आजचे दुःख दिसत आहेच, पण मला तुझे उद्याचे सुवर्णमय सुखही दिसत आहे. तुझे नशीब आज उजळणार आहे आणि याची प्रचिती तुला येणाऱ्या काही दिवसांतच येईल. तुझ्या घरातील जुन्या कटकटी कायमच्या थांबतील. तुझ्या कामातील जे अडथळे वर्षानुवर्षे दूर होत नव्हते, ते आता आपोआप मार्गी लागतील आणि तुला एक विलक्षण मानसिक शांती लाभेल. तुझ्या मनात जी काही सुप्त इच्छा आहे, जे स्वप्न तू उराशी बाळगून आहेस, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि माझ्यावरचा विश्वास कधीही तसूभरही ढळू देऊ नकोस. अनेकदा तुला वाटले असेल की स्वामी माझी कठोर परीक्षा घेत आहेत, पण बाळा, मी तुझी परीक्षा घेत नव्हतो, तर मी तुला येणाऱ्या एका मोठ्या जबाबदारीसाठी आणि यशासाठी तावून सुलाखून तयार करत होतो. सोन्याला सुद्धा खरी झळाळी येण्यासाठी धगधगत्या आगीतून जावे लागते, तसाच तू आता या अनुभवांच्या भट्टीतून तावून निघाला आहेस. आता तुझा आत्मविश्वास आणि तुझा प्रकाश सर्वत्र पसरणार आहे. मी तुला कधीही अंतर देणार नाही, कारण तू माझे लेकरू आहेस. तू मला हाक मारण्याआधीच मी तुझ्या मदतीला धावून येतो, हे तू अनुभवांती पाहिलेच असेल.
तुझ्या आयुष्यातील ज्या व्यक्ती तुला ऐन गरजेच्या वेळी सोडून गेल्या, त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे गेले ते तुझ्या भविष्यातील हिताचे नव्हते, म्हणूनच मी त्यांना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे. आता तुझ्या आयुष्यात अशा नवीन व्यक्तींचा प्रवेश होईल, ज्या तुला मनापासून साथ देतील, तुझा सन्मान करतील आणि तुझ्या प्रगतीत तुझा हात धरतील. तुझे आरोग्य, तुझे घर, तुझे कुटुंब आणि तुझे करिअर या सर्वांची संपूर्ण जबाबदारी आता माझ्यावर सोडून दे. तुला आता कशाचीही, अगदी कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. फक्त मन शांत ठेव आणि माझ्या या शब्दांवर अढळ विश्वास ठेव. तुझ्या भोवती माझे अदृश्य पण अभेद्य असे संरक्षक कवच सदैव असते. तू जेव्हा सकाळी घराबाहेर पडतोस, तेव्हा मी तुझ्या पावलापावलावर पुढे असतो आणि तू जेव्हा रात्री थकून झोपतोस, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून तुझा पहारा देत असतो. ही माझी मायेची सावली तुला कधीच उन्हाची झळ बसू देणार नाही. तुला जे हवे आहे ते तुला नक्कीच मिळेल, पण ते योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात देण्याचे नियोजन मी आधीच केले आहे. कधी कधी मला तुला जे द्यायचे असते ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठे असते, म्हणूनच कधी कधी थोडा उशीर होतो, पण लक्षात ठेव, तो उशीर म्हणजे नकार नसतो, तर ती माझ्या महाकृपेची पूर्वतयारी असते. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा येतात आणि जातात, तसेच तुझ्या आयुष्यातील संकटेही तात्पुरती होती. तू विचार करतोस की आता खूप उशीर झाला आहे का? पण माझ्या दरबारात कधीही उशीर नसतो. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी माझ्या हाताने लिहिला आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस किंवा चिंतेत आहेस, उद्या त्याच गोष्टीचा तुला अभिमान वाटेल की तू किती धैर्याने त्या परिस्थितीला सामोरे गेलास. तुझ्या घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास व्हावा, तुझ्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे आणि तुझी कीर्ती वाढावी, यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी आशीर्वाद म्हणून उभा आहे. तू फक्त तुझी श्रद्धा आणि तुझा संयम ढळू देऊ नकोस. आजचा हा संदेश तुझ्यासाठी एक नवी पहाट, एक नवी उमेद घेऊन आला आहे. तुझं नशीब आता खऱ्या अर्थाने उजळलं आहे. फक्त आता मनातून सर्व शंका काढून टाक आणि आनंदी राहायला शिक. तुझे दुःख, तुझ्या सर्व चिंता आणि तुझ्या व्याधी या क्षणापासून माझ्या झाल्या आहेत आणि माझा अभय आशीर्वाद आता पूर्णपणे तुझा झाला आहे. निश्चिंत राहा, ध्येयाकडे वाटचाल कर, कारण जगाचा मालक तुझा हात धरून तुझ्या सोबत चालत आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.